छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेची निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं चित्र आहे। या निवडणुकीमध्ये सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांपेक्षा मंत्री, आमदार, खासदार आणि त्यांचे वारसदारच जास्त दिसतात। पालकमंत्री संजय शिरसाट यांची दोन्ही नगरसेवक, तरीही त्यांनी स्वतः अर्ज दाखल केलाय, तसंच त्यांच्या मुलाचाही अर्ज दाखल केलाय। त्याचप्रमाणे अब्दुल सत्तार स्वतः शिवसेनेचे आमदार, त्यांच्या एका मुलाकडे सिल्लोड नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी, तर दुसरा मुलगा जिल्हा परिषद सदस्य। तरीही जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मुलाचाही समावेश झालाय। खासदार संदीपान भुमरेंचा मुलगा जिल्हा बँकेमध्ये बिनविरोध निवडून आलाय, भावाचाही अर्ज दाखल आहे। मंत्री अतुल सावेंसह रमेश बोरनारे, संजयना जाधव, अनुराधा चव्हाण, अंबादास दानवे यांच्यासारखे विद्यमान आमदार देखील या जिल्हा बँकेच्या रिंगणात आहेत। त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र आजही नेत्यांसाठी झटतोय, सतरंजा उचलतोय, बॅनर लावतोय आणि सभा भरवतोय। मात्र पदांची मलई सर्व विद्यमान नेते मंडळींच्याच घरी जातीये। आता माझ्या बँकेमध्ये जो सभासद म्हणून माझा मुलगा लढतोय, तर तुम्ही हे कुठे बोलतात का अर्जुन गाडे, आबासाहेब काडे, माझ्या मतदारसंघात मी दोघाला उमेदवारी दिली आणि तिसऱ्या मतदारसंघामध्ये मी माझ्या मुलाला उभं केलं, जेणेकरून कुठेही आमच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आमचा समजा आबा काळे तो राजकीय राजकारणातून पूर्वी त्यांच्या धर्मपत्नी आपल्या उपनगराध्यक्ष आहेत आणि त्या संचालक होत्या, त्याच्याऐवजी आबाकडे घेतला। अर्जुन पाटील चेअरमन होते, आता त्यांना तिथे सिल्लोडमध्ये मी उमेदवारी दिली। त्यांना कट केलं असतं आणि माझ्या मुलाला दिलं असते तर कुठेतरी कार्यकर्त्यावर अन्याय झाला असं सहज तुम्ही बोलले असते। देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाहसाहेब यांचे पण असं आहे की ग्रामीण भागाचं जे विकास जर करायचा असेल तर सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे। मी सहकार मंत्री होतो 1 वर्ष, त्यावेळेस अनेक वेळेस त्यांच्याशी भेटही झाली होती आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी या बँकेच्या राजकारणात आपण लक्ष घातलं पाहिजे आणि म्हणूनच मी आज या फॉर्म भरलेला आहे। मी एक विचार करतोय की ही बँक शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर मी रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कर्जमाफ जर करत असत तर ती चालू सुद्धा झाली पाहिजे, हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता। परंतु मागील माझे जे प्रतिनिधी होते वैजापूर तालुक्यामधून त्यांनी त्यावरती एक शब्दही बोलले नाही आणि म्हणून मला आता सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा त्या ठिकाणी का तुमच्या सारख्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत जर गेले तर आमची रामकृष्ण गोदावरी चालू होईल। आणि नैसर्गिकरित्या त्या संस्थेचा मतदान जिल्हा बँकेला असतं आणि जिल्हा बँकेमध्ये ते लोक निवडून येतात। याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण म्हणलं की घराणेशाही वगैरे हा इश्यू नाही आहे, हा इश्यू वेगळा आहे। प्राथमिक संस्था ज्यांच्या विचाराच्या जास्त, तो माणूस सातत्याने तालुक्याच्या प्रतिनिधीवर किंवा राखीव जागेवर निवडून येण्याचा साधारण प्राबल्य ज्याचं त्याला येत असतं। आता प्रश्न असा आहे की खरं आमच्या जे तालुक्यातली लोक आहेत, आम्ही ज्यांचं प्रतिनिधित्व करतो, तर त्या लोकांचं सुद्धा आम्हाला सांगणं आहे की तुम्ही जरा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जर गेलात तर निश्चित आमचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकाल। त्याच्यामुळे त्यांच्या आग्रहाखातीर आम्ही ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आलेलो आहे। शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सर्वसामान्यच माणूस असला पाहिजे। नेते फक्त कार्यकर्त्यांकडून कामच करून घेतात, झेंडेच उचलायला लावतात। त्यासाठी गरिबाच्या मुलांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना जाणीव असते परिस्थितीची, ते गरिबाची कामं नक्कीच जरूर चांगले करतील। यांच्यासाठी बँक कशाला पाहिजे यांना, तर गरिबाच्या मुलांना बँक दिली पाहिजे। गरीब शेतकऱ्यांसाठी गरीब धावून जाणार, त्यासाठी गरिबाला चान्स भेटला पाहिजे। अशी घराणेशाही इथं लागू झालेली, बँक ही काय लुटण्यासाठी आहे असा काही समज झालेला आहे आणि म्हणून पोरं, बाळं, लेकरं, सुना, नाती हे सगळे इथं गर्दी करून तयार आहे। सर्वसामान्य शेतकऱ्याचा जो प्रतिनिधी आहे, ज्याने सुरेश पाटील दादासारखे त्या कॅम्पमध्ये काम केलेले, अशा लोकांना इथे संधी फार कमी। तर कोणकोणते नेते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत पाहूयात। पालकमंत्री संजय शिरसाट, त्याचबरोबर मंत्री अतुल सावे, खासदार कल्याण काळे हे या संभाजीनगर जिल्हा बँकेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्याचबरोबर आमदार विलास भुमरे, आमदार अंबादास दानवे आणि रमेश बोरनारे।
आमदार अनुराधा चव्हाण आणि संजना जाधव या देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि कोणकोणत्या नेत्यांचे वारसदार जिल्हा बँकेच्या रिंगणामध्ये आहेत ते देखील जाणून घेऊयात. पालकमंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट, त्याचबरोबर खासदार भुमरेंचा भाऊ राजू भुमरे, खासदार कल्याण काळेंचा भाऊ जगन्नाथ काळे, आमदार अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तार, त्याचबरोबर माजी आमदार नितीन पाटलांची पत्नी अर्चना पाटील आणि माजी आमदार नितीन पाटलांचा मुलगा अर्जुन पाटील हा देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. माजी आमदार नामदेव पवारांचा मुलगा सुमित पवार, त्याचबरोबर रवींद्र काळे, माजी आमदार शिवाजी काळेंचे ते मुलगा आहेत. माजी आमदार अण्णासाहेब मानेंची सून श्रद्धा माने, माजी खासदार डोणगावकरांची सून देवयानी डोणगावकर. तर या सगळ्या नेते मंडळींचे वारसदार देखील या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे नेते असतील आणि त्याचबरोबर त्यांचे वारसदार असतील, हेच या संपूर्ण निवडणुकीमध्ये उतरल्याचं चित्र सध्या संभाजीनगरमध्ये दिसून येत आहे.